आपण पाहू शकतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जी महायुती या ठिकाणी तयार झाली आहे, या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं ते परिवर्तन आम्ही या ठिकाणी सांगतो। मुंबईचा बदललेला चेहरा आम्ही सांगतो, मुंबईचा अटल सेतू आम्ही सांगतो, मुंबईचा कोस्टल रोड आम्ही सांगतो, मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो, मुंबईची एसटीपी आम्ही सांगतो, मुंबईच्या झोपडपट्टीवासियांना मिळणारं घर आम्ही सांगतो, धारावीचं रिडेव्हलपमेंट आम्ही सांगतो। इंडिया आघाडीवाल्यांनो सांगा तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकता? अरे एक प्रोजेक्ट, एक मुंबईकरांकरता केलेलं तुमचं एक काम तरी या ठिकाणी दाखवा। खरं म्हणजे बंधू भगिनींनो, कोविडचा तो काळ आठवा, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हते, सर्वकडे अंधकार होता, काय होईल ही चिंता लोकांना होती। जगातले लोक म्हणायचे या भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील। अशा परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांना माहिती होतं 4च देशांनी कोविडची लस तयार केली होती। त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो, मग तुम्हाला लस देतो, माझे लोक मरतील। अरे मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, या ठिकाणी रॉ मटेरियल जमा केलं, रिसोर्सेस जमा केले। जगाच्या पाठीवर अनेक देशांकडे हे रॉ मटेरियल होतं, ते रॉ मटेरियल होतं। 4च देशांनी कोविडची लस तयार केली होती। त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो, मग तुम्हाला लस देतो, माझे लोक मरतील। अरे मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, या ठिकाणी रॉ मटेरियल जमा केलं, रिसोर्सेस जमा केला। त्यावेळी रेमडेसिवीरचा घोटाळा चालला होता, त्यावेळी ऑक्सिजनचा घोटाळा चालला होता, आणि प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं त्याचा अर्थ आम्हाला समजला। बॉडी बॅगचा घोटाळा चालला होता, म्हणजे या ठिकाणी खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही पाहत होतो। एकीकडे मोदीजी सेवा करत होते आणि या ठिकाणी हे चोरी करत होते। बंधू भगिनींनो, कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जबाब आहे तो निश्चितपणे मागावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।